रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अलिबागमध्ये उमेदवारी अर्ज त्यांनी भरला। अर्ज दाखल करण्यापूर्वी इंडिया आघाडीनं मोठी रॅली काढली। शेतकरी भवन ते शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापर्यंत ही रॅली होती। अर्ज भरतेवेळी शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार भास्कर जाधव आणि अमोल कीर्तीकर देखील उपस्थित होते। 18 एप्रिलला मवियाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी मवियाकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी ठाकरे पक्षाकडून खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत। आदित्य ठाकरे, रोहित पवारही उपस्थित असतील। बेसिक मुद्दे नसल्यानं खोटं बोलणं पण रेटून बोल असं म्हणत डॉक्टर अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांवरच निशाणा साधला। त्यांना पुन्हा एकदा गेट वेल सून असं म्हणत कोल्हेंनी आढळरावांना सदिच्छा दिल्यात। पुण्यातील खेडमध्ये प्रचारादरम्यान ते बोलत होते। सांगलीत भाजपला मोठा धक्का बसलाय। जतचे माजी आमदार अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। विलासराव जगताप यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजप सदस्य पदाचा राजीनामा पाठवण्यात आलाय। जगताप यांनी सांगलीतून विशाल पाटलांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय। काँग्रेस नेते विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात। पक्षात आपल्या विरोधात कट होतोय असा आरोप देखील विलासराव जगताप यांनी केलाय। आता बातमी आहे राऊतांबद्दल फडणवीसांना विचारलेल्या प्रश्नांसंदर्भातली। कोण संजय राऊत? माझा स्तर पाहून तरी प्रश्न विचारा असं उत्तर फडणवीसांनी दिलंय। श्रीकांत शिंदेंच्या फाउंडेशनमध्ये 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊतांनी केलाय। त्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी राऊत कोण असं उत्तर दिलंय। उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्या सोलापुरात रोड शो होतोय। भाजपचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही 24 एप्रिलला सोलापुरात जाहीर सभा होतीये। काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी ते भव्य जाहीर सभा घेणार आहेत।